लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पंचवटीत कुष्ठपीडित लाभार्थ्यांसाठी हयातीचा दाखला शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. घरपोच सुविधेमुळे 178 वृद्ध, दिव्यांग व गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध पेन्शन योजनांचा लाभ अखंडित सुरू राहावा यासाठी लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. यापूर्वी हा दाखला तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा करावा लागत असल्याने वृद्ध, दिव्यांग तसेच अतिदुर्बल नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र शासनाने चालू वर्षापासून ही प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणी व माहिती अभावी त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन पंचवटी येथील कुष्ठपीडित संस्थेच्या वतीने तसेच नगरसेवक हेमंत शेट्टी, नगरसेविका सरिताताई सोनवणे आणि समाजसेवक भालचंद्र निर्भवणे यांच्या पुढाकारातून हयातीचा दाखला विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक 18 व 19 मे रोजी पार पडलेल्या या शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात आपले सरकार सेवा केंद्र संचालक श्री रवींद्र शिवाजी गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावत अतिवृद्ध, दिव्यांग व हालचाल करण्यास असमर्थ नागरिकांसाठी प्रत्यक्ष त्यांच्या ठिकाणी जाऊन घरपोच स्वरूपात सेवा उपलब्ध करून दिली. या उपक्रमातून तब्बल 178 लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यामुळे अनेक गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्री गायकवाड यांनी यापूर्वी देखील EPS 95 पेन्शनधारक तसेच संरक्षण सेवा निवृत्त नागरिकांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करून अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य केलेले आहे. सामाजिक संस्था व सेवाभावी संघटनांनी पुढाकार घेऊन अशा शिबिरांचे आयोजन केल्यास गरजू लाभार्थींसाठी ही सेवा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून दिली जाईल, असे केंद्र संचालक श्री रवींद्र गायकवाड यांनी शिबिर प्रसंगी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वृद्ध, दिव्यांग व गरजू नागरिकांना प्रशासनाच्या सेवांचा लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळाला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.